नमस्कार. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. लीला पुन्हा एकदा तिचा गोंधळ घालायला सुरुवात करणार आहे. एकीकडे लीला सावतरायनं तिचं लग्न साळुंकेसोबत लावण्याचा विडा उचललेला आहे. आता लीलाला अभिरामचं वचन पूर्ण करावं लागणार आहे. या वचनाच्या बदल्यात अभिराम लीलाला लग्नाची मागणी घालणार आहे. हे ऐकल्यानंतर लीला हादरून जाणार आहे. तुमच्या आणि माझ्या वयात प्रचंड अंतर आहे. आपण दोघे एकमेकांना अनुरूप नाही. तुम्ही एकदम परफेक्ट आहात आणि मी वेंधळी आहे. मी सतत गोंधळ घालत असते. आपली जोडी कुठल्याच बाजूने जमणार नाही असं ती म्हणते. तसेच आता लीलाच्या घरी अभिराम जहागीरदाराच्या पार्टीचे निमंत्रण पोहोचणार आहे. आपल्या होणाऱ्या बायकोचे नाव जाहीर करण्यासाठी अभिराम एक पार्टी ठेवतो आणि आता तिची ओळख सगळ्यांना तो करून देणार आहे. मात्र अभिराम व्यतिरिक्त या मुलीबद्दल आता कोणालाच काही माहिती नसतं. तर लीलाने आपलं नाव पार्टीत घेऊ नये असं अभिरामला बजावलेलं असतं. दुसरीकडे पार्टीत पोहोचल्यावर लीला पुन्हा एकदा आपला वेंधळेपणा दाखवायला सुरुवात करते. अभिरामला फाल्गुनीशी बोलताना बघून पुन्हा एकदा लीलाचा गैरसमज होणार आहे. अभिराम बायको म्हणून फाल्गुनीची निवड करणार असं वाटून आता लीला आपल्या बहिणीला हे सांगणार आहे. तर इतक्याच तिचं बोलणं लक्ष्मी ऐकून सगळ्यांना सांगणार आहे. तर आता बोलता बोलता लीलाच्या हातून पाणी थेट अभिरामच्या कोटवर पडणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना भिडणार आहेत. नवरी मिळे हिटलर या मालिकेच्या आजच्या भागात ही धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हिटलर म्हणजेच अभिराम आणि लीलाची जोडी तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.